नमस्कार मंडळी. तर फेसबुकमध्ये जे स्ट्राईक लागतात किंवा पोस्टवरती व्हायलन्स लागतात, तर ते आपण कसे काढायचे किंवा तिथून आपला व्हिडिओ वगैरे कसा डिलीट करायचा ते आज आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे. आपल्याला फॉलो केलं नसलं तर पटापट जाऊन फॉलो करायचं, कारण दर्जेदार माहिती फक्त इथं अस्सल मराठी आपल्याकडे असते. त्याच्यामुळं जाऊन फॉलो करायचं. चला मग घेऊन जातो तुम्हाला ते व्हायलन्स कंटेंट कसं काढायचं. चला तर मग जाऊया फेसबुकमध्ये. इथं फेसबुकमध्ये आल्यानंतर असा इंटरफेस दिसतो. फेसबुकमध्ये आल्यानंतर 3 डॉट म्हणून ऑप्शन आहे. त्या 3 डॉट ऑप्शनवरती जायचं. 3 डॉट ऑप्शनवरती आल्यानंतर खाली स्क्रोल करत यायचं. स्क्रोल केल्यानंतर खाली हेल्प अँड सपोर्ट म्हणून ऑप्शन आहे, सेटिंगचा ऑप्शन आहे, बरोबर आहे. तर हेल्प अँड सपोर्टमध्ये आपण जायचं. हेल्प अँड सपोर्टमध्ये झाल्यानंतर आपल्याला सपोर्टमध्ये जायचं. सपोर्टमध्ये येतो आपण. तर इथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतात. सपोर्ट केसेस वगैरे, तुम्ही एखादं सपोर्ट केसेसबद्दल काय कंप्लेंट वगैरे रेज केलेले असले तर त्या सपोर्ट केसेसमध्ये दाखवतं. तर सपोर्ट इनबॉक्स हा एक ऑप्शन आहे आणि खाली टेक्निकल रिपोर्ट टेक्निकल प्रॉब्लेम असा ऑप्शन आहे, बरोबर आहे का. तर इथं सपोर्ट इनबॉक्समध्ये आपल्याला जायचं. सपोर्ट इनबॉक्समध्ये आल्यानंतर इथं रिपोर्ट अबाउट ऑदर्स हे ऑप्शन आहे आणि नंतर युअर अलर्ट्स म्हणून ऑप्शन आहे. तर युअर अलर्ट्स म्हणून ह्या ऑप्शनवरती टिक करायचं. इथं नो व्हायलन्स, आपल्या काय प्रोफाईलवरती काय व्हायलन्स नाही. आधी होता माझ्या ह्याच्यावरती, मी इथूनच काढला होता. तर तुम्हाला हे माहिती सांगतोय की अनुभवावरून, कारण मी 2-3 वर्ष झालं फेसबुक मॉनिटायझेशन करायसाठी प्रयत्न करतोय. मी बऱ्याचशा गोष्टी केल्या, मी खूप अनुभव घेतलाय, म्हणून ह्या गोष्टी सांगतोय. मित्रांनो, व्यवस्थित ध्यान देऊन करा. इथं नो व्हायलन्स येते तर तुमचं इथं चेक करा. तुमचं इथं व्हायलन्स कंटेंट म्हणजे पॉलिसी वगैरे हे केलेले असेल किंवा कोणत्या पोस्ट वगैरे असतील अशा बाबा कॉपीड वगैरे किंवा काही असू शकतं. इथं व्हायलन्स कंटेंटमध्ये इथं कंटेंट पडलेले असतात इथं. तर ते कंटेंट जाऊन डिलीट करायचे. तुमच्या प्रोफाईलवरती जायचं आणि ते व्हिडिओ फोटो वगैरे असतील ते डिलीट करून टाकायचे जर व्हायलन्स असेल तर. इथं माझं नो व्हायलन्स दाखवते, तर इथून तुम्ही डिलीट करू शकताय. आणि तुमची रिपोर्ट केसेस म्हणजे एखादं रिपोर्ट कंप्लेंट वगैरे दर्ज केलेले असेल तर ते इथं सपोर्ट केसेस म्हणून ऑप्शन आहे का, याच्यावरती दिसतं ते तुम्हाला, असं आहे.